तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आता डायरेक्टली रेसिपी बनवायची कशी ते मी तुम्हाला दाखवते। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि हा व्हिडिओ थोडा लेटच येईल। चला साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते पाहूयात। गडबडीत मी साबुदाणा भिजवत घातला सकाळी आणि तो जरा भिजाकच झाला, म्हणजे जरा काय बोलतात तुम्ही त्याला, चिकट असा भिजला गेला। म्हटलं चालेल, आपण दरवेळेस सुट्टा सुट्टा मस्त मोकळा फडफडीत होणारा साबुदाणा खातो, आज मस्त चिकट असा साबुदाण्याची खिचडी खाऊयात। तर मग मी काय केलं, साबुदाणा भिजत घातला होता, इथे तुम्ही पाहताय त्याप्रमाणे। तेल टाकलं कढईमध्ये, मिरची थोडीशी वाटून घेतली। आज मी मिरची कट करून नाही टाकली, डायरेक्टली मी मिक्सरला ग्राइंड केली आणि ती टाकली। त्यानंतर बटाटे टाकले, थोडे तेलात परतून घेतले। मीठ अजिबात टाकलेलं नाही आहे, कारण आधीच माझा साबुदाणा चिकट होता। तुम्ही सर्वांच्या रेसिपीमध्ये पाहिलं असेल की मोकळी मोकळी खिचडी असते, पण इथे आज मी चिकट खिचडी दाखवते, काहीसं वेगळं। कारण खूप जणांची होते चिकट खिचडी, पण त्याला काय होतं, चांगली तर लागते ती, पहा एकदा नक्की करून, फक्त गरमागरम खायची। आणि बटाटे टाकून घेतल्यानंतर मी आपला जो भिजवलेला साबुदाणा आहे तो टाकून घेतला। आणि तुमच्याकडे जर वेळ असेल ना, लक्षात असेल तर संध्याकाळीच भिजत घाला, पण माझ्या हे लक्षात नव्हतं की मी साबुदाणा करणार आहे ते, म्हणून त्यामुळे मी सकाळी भिजत घातला आणि असा प्रॉब्लेम झाला की साबुदाणा झाला चिकट। तर साबुदाणा पण टाकून घेतला आता बटाट्यामध्ये आणि थोडंसं मिक्स करायचं, कारण सर्व मसाला म्हणजे जो आपण मिरचीचा हे टाकला आहे ना, मिरची वाटून टाकलेली होती ती पण पूर्ण अशी साबुदाण्याला लागली गेली पाहिजे। थोडंच हलक्या हाताने हलवून घ्यायचं, जास्त हलवत बसायचं नाही। त्याआधी टाकायचं शेंगदाण्याचं कूट। इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकलं, 3 ते 4 चमचे टाकायचं, जसं तुम्हाला आवडते त्याप्रमाणे। अगदी काही लोक शेंगदाण्याचं कूटच वापरत नाही, अशीच खिचडी करतात। बाहेर विकत मी पाहिले शेंगदाण्याचं कूट नसतं जास्त, आपण घरी बनवतो त्यामुळे करतो, शेंगदाणे वगैरे जास्त टाकतो, पण विकतच्या साबुदाण्याच्या खिचडीला तुम्ही बघाल ना, शेंगदाण्याचं कूट नसतंच। तर तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही टाकू शकता। आता मस्त इकडून तिकडून हलवून घ्यायची साबुदाण्याची खिचडी, मग हिच्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे छान वाफली जाते। आणि आता हिच्यावर झाकण ठेवलं म्हणजे ही चिकट होणार हे 100% फिक्स आहे। त्यामुळे साबुदाणा जर मोकळा शिजला असेल ना, तर तुम्ही झाकण ठेवून मस्त असं शिजवा। आणि जर चिकट साबुदाणा भिजला गेला असेल तर असं झाकण ठेवून अजिबात शिजवू नका। पण मला सवय आहे, मी झाकण ठेवून शिजवतेच, कारण मस्त आतपर्यंत जे साबुदाण्याचे जे दाणे आहेत ना, ते पूर्ण आतपर्यंत शिजले जातात। चिकट हो नाही तर मोकळी हो, आतपर्यंत साबुदाणा शिजणं हे महत्त्वाचं आहे, कारण कच्चा खाल्ला तर आपलं पोट बिघडू शकतं, ॲसिडिटी होऊ शकते। त्यामुळे कच्चा साबुदाणा कधीच ठेवायचा नाही। परत एकदा झाकण ठेवायचं आणि आधी झाकण ठेवलं होतं, त्यानंतर आपण झाकण काढलं, परत ते साबुदाणा हलवून घेतला छानपैकी आणि परत एकदा आता झाकण ठेवून ते देखील 2 मिनिटं वाफ येऊ दिली। आता साबुदाणा तुम्ही पाहताय त्याप्रमाणे चिकट होणार आहे आणि अजून मीठ टाकलं नाही आहे, मीठ टाकलं तर अजूनच चिकट होतो। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, मीठ शेवटी टाकायचं आहे। आता थोडंसं मीठ टाकते मी यामध्ये, मला जास्त मीठ आवडत नाही खिचडीमध्ये, त्यामुळे तुमच्याकडे बटाटा असेल नसेल, असला नसला तरी पण चालतो। आता असेल तर टाका, ज्यांना आवडत नसेल त्यांनी नका टाकू। आणि मस्त अशी आज वेगळी जी चिकट खिचडी दाखवली आहे ना, ती कोणाकोणाला आवडली नक्की कमेंट करून सांगा। आणि याआधी मी खूप दिवस झाले खिचडीच बनवली नव्हती, कारण आम्ही जेव्हा सोमवारचा उपवास पकडतो त्यामध्ये आम्ही खिचडी खात नाही, त्यामुळे खिचडी जास्त करून बनलीच जात नाही घरामध्ये। आता थोडंसं साबुदाणा होता शिल्लक, तो पण मी आज म्हणजे भिजत घातला, तर ही तुम्हाला दाखवते ती खिचडी। कारण डीमार्टमधून मी 1 किलो साबुदाणा आणला होता, तर त्यातला थोडा शिल्लक होता, म्हटलं आज साबुदाण्याची खिचडीच बनवूया, मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे। तर तुम्हा सर्व महिलांना, गृहिणींना माझ्याकडून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा। तर मस्त अशी पूजा पण झाली आणि म्हटलं आता साबुदाण्याची खिचडी पण करावी। मस्त चिकट खिचडी झालेली आहे साबुदाण्याची तयार। 2-3 वेळा झाकण ठेवून मस्त अशी वाफलं दिली खिचडी, आतपर्यंत शिजली गेली आहे। चिकट झाली तरी काही हरकत नाही, आज ती चिकटच होणार होती हे मला माहीत होतं। मग कशी वाटली तुम्हाला ही चिकट अशी साबुदाण्याची खिचडी? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। मस्त ताटामध्ये घ्यायची, आता देवाला पहिला नैवेद्य दाखवायचा आणि मग आपली पेटपूजा तर होणारच आहे। उपवास असो नाही तर उपवास नसो, पेटपूजा तर होते। चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।